हाय, हॅलो, नमस्कार. आजच्या रेसिपी व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत आलू मेथीचा स्पेशल पराठा आणि ज्यांचा पराठा लाटताना फाटतो त्यांच्यासाठी एक सोपी ट्रिक सुद्धा सांगणार आहे मी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सगळ्यात आधी मी मेथीला साफ करून घेते. मेथी साफ करताना फक्त पानांचा वापर करायचा आहे. आपली मेथी इथं नीट करून झाली. आता आपण हिला स्वच्छ धुवून घेऊ. 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. ही बघा किती माती आहे यात. ही सर्व निघून गेली पाहिजे. काही लोक मेथी धुवून झाल्यावर सुकवत नाही. डायरेक्ट पीठ मळायला घेतात. पण तसं करायचं नाहीये. कारण काय होतं त्याने आपल्याला पाण्याचा बरोबर अंदाज कळत नाही आणि मीठ टाकल्यावर मेथी खूप पाणी सोडते. त्यामुळे मेथीला छान सुकवून घ्यायचंय आणि मग पीठ मळायला घ्यायचंय. कारण मेथी आपण जेव्हा पीठ रेस्ट करायला ठेवतो, तेव्हा ते पडून-पडून सैल होत जातं आणि मग लाटायला खूप त्रास होतो. तर आपली मेथी छान सुकली आहे आणि आता तिला छोटे-छोटे आपण कट करून घेऊया. त्यानंतर आता आपण पीठ मळून घेऊ. इथं मी गव्हाचं पीठ घेतलंय 2 कप आणि त्यात एक मोठा चमचा बेसन पीठ टाकलेलं आहे. बेसन टाकल्याने पराठा अगदी खस्ता होतो. आणि दुसरं एक कारण आहे, तर कोणताही पराठा असो त्यात भाजी जास्तीचं पाणी सोडत असते. त्यामुळे बेसन ते पाणी व्यवस्थित काउंटर करत नाही आणि त्यामुळे पीठ आहे ना लवकर सैल पडत नाही. आपण पिठात अर्धा चमच लाल तिखट टाकले, थोडी जिरा पावडर टाकली, थोडी हळद टाकली. आता मी ओवा घेतलाय थोडा हातावर. तो आपण छान मॅश करून घ्यायचा आहे हातावर आणि मग त्यात पिठात टाकायचं आहे. चवीपुरतं मीठ टाकायचंय. लसूण, हिरवी मिरची आणि आल्याची पेस्ट करून सुद्धा टाकायची. ॲक्चुअली इथला थोडा पार्ट माझा शूट करायचा राहून गेलाय. तर आपण पीठ मळून झालेलं आहे आणि मी ते अर्धा तास रेस्ट करायला झाकून ठेवून दिलंय. तोपर्यंत आपण मसाला बनवायला घेऊया. त्यासाठी मी 2 कांदे बारीक चिरून घेतलेत. हे बटाटे मी आधीच शिजवून थंड करायला बाजूला ठेवलेले. त्याचे साले काढून घेते आणि मग ते एका भांड्यात हातानेच बारीक मॅश करून घ्यायचे. मॅश करून झालेत. आता आपण चिरलेला कांदा त्यावर टाकू. एकदम बारीक चिरलेली हिरवी मिरची सुद्धा टाकू त्यात. यात अर्धा चम्मच लाल तिखट घालायचे. त्यानंतर 2 चमचे धना पावडर टाकायची यामध्ये. धना पावडर थोडी जास्तच टाकायची आहे. त्यानंतर अर्धा चमचा जिरा पावडर टाकायची आणि मसाल्यातही थोडा ओवा हातावर मॅश करून टाकायचा आहे. आता वरून थोडी कोथिंबीर चिरून मी टाकली आणि हे छान मिक्स करून घेऊया आपण. तुमच्या लक्षात आलं असेलच, की या मसाल्यात मी मीठ टाकलेलंच नाहीये. तर आता यात आपण मीठ टाकायचं नाहीये. कारण कांदा आणि बटाटा पाणी सोडेल आणि आपला मसाला असा चिपचिपीत होऊन जाईल एकदम. एकदम दरदरा असाच मसाला राहिला पाहिजे. तरच तो लाटायला सोपा जातो. आपला मसाला इथं बनवून झालाय आणि आपलं पीठही सेट झालंय. तर आता आपण पराठे लाटायला घेऊ. तर मगाशी मी आमचूर पावडर टाकायला विसरलेली. तर ती मी आता इथं टाकून घेते आणि त्यानंतर चवीपुरतं मीठही टाकून घेते आणि हे मिश्रण छान असं मिक्स करून घेते. इकडं गॅस पेटवून आपण तवा तापायला ठेवून देऊया. आता आपण पराठे लाटायला घेऊ. तर एक लहान गोळा मी बनवून घेतलाय आणि तो थोडासा लाटून घेऊ. मी इथं 2 पद्धतीने पराठा बनवून दाखवणार आहे तुम्हाला. तर त्यातली ही पहिली पद्धत आहे. तर हा गोळा थोडा लाटून घ्यायचा आहे
आणि याच्या चारही कडा थोड्या-थोड्या जास्त लाटून घ्यायच्यात. चारही कडा जास्तच्या लाटून घ्यायच्यात आणि मध्ये थोडा जाडच ठेवायचा आहे. आता यामध्ये मसाला ठेवून घेऊ. मध्यभागी एकाच जागी मसाला ठेवून घ्यायचा आहे. त्याला चौकोनी असा शेप द्यायचा आहे आणि तो सारखा तो पराठा जो आहे तो बंद करून घ्यायचा आहे. बंद करून झाल्यावर तो पिठामध्ये बुडवून घ्यायचा आणि हलकासा दाबून घ्यायचा आणि मग लाटायला सुरुवात करायची. तर हा बघा कडा दाबल्यामुळे तो जास्त जाड होणार नाही एका बाजूला. कडा जर दाबल्या नसत्या तर एका बाजूला पीठ-पीठ असं लागलं असतं आणि पराठा जाड झाला असता एका बाजूनेच. आता आपण याला लाटून घेऊ. हा पराठा लाटून झालाय. याला साईडला ठेवते आणि दुसरा पण सेम तसाच लाटून घेऊया. तर यामध्ये याच्या गोळ्यामध्ये मी तेल लावून घेते आणि याला आधी जसा पराठा लाटला तसाच सेम लाटून घेते. याच्या पण आपण चारही कडा दाबून घेऊया. याच्या पण आपण चारही कडा दाबून घेतल्यात आणि मध्यभागी मसाला ठेवू आणि तोही इन्व्हलप सारखा पॅक करून घेऊया आणि मग त्याला लाटून घेऊ. याच्या मी चारही कडा दाबल्यात आणि आता मध्यभागी त्याला मसाला ठेवूया आणि त्यालाही इन्व्हलप सारखा पॅक करून घेऊ आणि मग याला लाटून घेऊ. आता आपण दुसरी पद्धत बघणार आहोत. खरं तर ही माझी फेव्हरेट पद्धत आहे आणि मी नेहमी असाच पराठा लाटते आणि तो अजिबातही कुठंच फाटत नाही. तर बघा, मी आधी एक लहान गोळा घेतलाय आणि त्याची छोटी पुरी लाटून घेतली. ती साईडला ठेवून देते. छान त्याची छोटी पुरी लाटून घेतली आणि तिला साईडला ठेवून घ्यायची. आता दुसरा गोळा घेऊ आणि त्याची थोडी मोठी पुरी लाटून घ्यायची. ती मोठी पुरी लाटून झाली. आता खाली पीठ लावूया आपण आणि तिला तिच्यावर थोडा-थोडा आपण मसाला मध्यभागी असा राउंडला ठेवायचा आहे. थोडा-थोडा असा ठेवून घ्यायचा आहे त्याच्यावर. एकाच जागी ठेवायचा नाही. असा राउंड शेपने ठेवून घ्यायचा आहे. त्यानंतर आता म्हणजे आपण लहान पुरी लाटून जी साईडला ठेवलेली, ती पुरी घ्यायची आणि ती हा जो मसाला ठेवलाय त्याच्यावर ठेवून घ्यायची. आता मोठ्या पुरीच्या ज्या राहिलेल्या कडा होत्या साईडला पुरी शिल्लक राहिलेली असते, ती अगदी बटाट्याच्या जवळ असे हे करून घ्यायची त्याच्या कडा आतल्या साईडला दाबून घ्यायच्या आणि हिला पण पीठ लावून लाटून घ्यायचंय. हा पराठा लाटायला अगदी सोपा असतो. बघा अजिबात फुटत नाही. किती थोडासा दाबला तरी सुद्धा अजिबात फुटत नाही. तर आता आपण हा पराठा भाजून घेऊया. दोन्ही बाजूने याला भरपूर तेल लावायचंय आणि पराठा भाजून घ्यायचा आहे.
छान तेल लावून खुसखुशीत भाजून घ्यायचा. आधी मोठ्या गॅसवर टाकायचा आणि भाजून झाल्यानंतर लहान गॅस करायचा आहे. म्हणजे तो छान खस्ता होतो. पराठा बनवून झालाय. आता तो आपण काढून घेऊया. आणि याच पद्धतीने आता मी आणखी एक पराठा बनवून घेते. अशीच मोठी पुरी लाटून घेतली. त्यावर मसाला ठेवला आणि आता त्याच्यावर एक छोटी पुरी ठेवून घेतली. याच्याही कडा दाबून घ्यायच्यात आणि त्याला पिठामध्ये बुडवून छान लाटून घ्यायचं आहे. आता याला आपण भाजून घेऊ. हा बघा, उलटायलाही खूप सोपा असतो हा पराठा. अजिबात असं तुटत नाही. चपातीसारखा अगदी उलटला जातो. अशा पद्धतीने तुम्ही घरी पराठे बनवून पहा. ही जी दुसरी पद्धत वापरली त्या पद्धतीने बनवून बघा. अजिबात तुटणार नाही, लाटतानाही तुटणार नाही आणि पराठा भाजतानाही तुटणार नाही. असेच मी आता सगळे पराठे भाजून घेते. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.